जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसाच्या नावावर असलेल्या भूखंडावर भूमाफियांनी अतिक्रमण करत 7 मजल्याची इमारत उभारली होती। या प्रकरणी तक्रार येताच केडीएमसी महापालिकेने या संबंधित विकासक ललित महाजन यांच्यासह भूमाफिया विरोधात एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करत कारवाई सुरू केली। पोलीस बंदोबस्तात आज ही इमारत जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली। मोठ्या जेसीबी यंत्रणासह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून ही इमारत जमीनदोस्त करण्यात येत आहे। विशेष म्हणजे या जमिनीच्या 7-12 उतार्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांचे नाव आहे। त्यामुळे येथील रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कारवाईसाठी केडीएमसी महापालिकेत सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला होता। त्यानुसार आज पाडकामाला सुरुवात झाली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्रामध्ये दावडी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या जागेमध्ये काही व्यक्तींनी अतिक्रमण करून एक G+7 माळ्याची बिल्डिंग बांधल्याची तक्रार प्राप्त झाली होती। ती तक्रार श्री नवसागरे यांची होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण या बांधकामावर आज थोडी कारवाई लावलेली आहे आणि कारवाई पूर्ण होईल। 2 दिवसांमध्ये कारवाई होईल। एक महाजन म्हणून एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीवर आपण एमआरटीपीचा गुन्हा दाखल केलेला आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।